तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट दरार दुर्घट भवसिंधू महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरण पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रभावानं नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट दरार दुर्घट भवसिंधू विठोरा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथ्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला नामाचं चिंतन सांगणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगातून जगमान्य जगद्गुरु तुकोबारायांनी 2 मार्ग साधकाला सुचवलेले आहेत. तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच 2 मार्ग सांगितलेले आहेत. कशाचे? जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जे पाहिजे त्याचे 2 मार्ग. तुम्हा आम्हाला काय पाहिजे? कोणत्याही कुळातला असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, माणूस म्हटलं की त्याला सुख पाहिजेच. सुखाची ओढ सर्वांनाच लागलेली आहे. म्हणजे सुख पाहिजे असेल तर महाराजांनी 2 मार्ग अखिल संत वाङ्मयामध्ये कुठेही शोधाल तर 2 मार्ग महत्वाचे सर्वांना सांगितलेले आहेत. 2 मार्ग कोणते? एक पक्षाचा मार्ग आणि एक माणसाचा मार्ग. प्राण्याचा माणसाचा मार्ग. पक्षाचा मार्ग कोणता आणि प्राण्याचा मार्ग कोणता? ज्ञानोबा सांगतात, एखादा व्यक्ती जर खांद्यावर पोपट घेऊन चाललाय बागेमध्ये फिरायला आणि त्याला आंब्याचं झाड दिसलं, आंबा दिसला, एकदम असा गलित झालेला आंबा, म्हणजे पिकून पडणार की काय असा आंबा, पण तो आंबा पाहिल्यानंतर दोघांच्याही मनात खाण्याची इच्छा आहे. माणसाच्याही मनात आहे आणि त्या पोपटाच्याही मनात आहे. पण पोपटाचा त्या आंब्यापर्यंत पोहोचण्याचा पोपटाचा मार्ग वेगळा आहे आणि माणसाचा वेगळा आहे. या माईकचा थोडा आवाज वाढवा, म्हणजे लांब गेल तरी ऐकू येऊ. एको कमी करा. विठ्ठल हरी, इथून येऊ. हरी हरी हरी. 2 मार्ग सुचवलेले आहेत, एक पक्षाचा आणि एक प्राण्याचा. त्या आंब्याकडे पाहिल्यानंतर मनुष्य काय विचार करेल? पक्षी कसा जाईल? 2 पंख हलवले एका झेपेत त्या फळापर्यंत जाईल. पण माणसाने जर तसा विचार केला तर, माणसाने विचार केला बाबा आपण 2 हात आलू आणि एक झेप घेऊ त्या फळापर्यंत, जाईल? नाही जात आहे. मग हे भेद आहेत का? एकाला एक आणि एकाला एक. एकानं झेप मारून जावं आणि एकानं चालत चालत जावं. माणसाला जर फळ खायचं असलं तर कसं जाणार? तो फांदीच्या फांदी, फांदीवर फांदी, फांदीवर फांदी चढत जायला लागेल. आणि पक्षाला जायचं असेल तर तो डायरेक्ट जाईल. मग तसं काय आमच्यामध्ये आहेत का फरक? तर तसंच तुमच्या आमच्यामध्ये संतांना 2 फरक दिसले. कोणते? काही जण पक्षाच्या मार्गाने जाणारे आणि काही जण प्राण्याच्या मार्गाने जाणारे. म्हणजे काहींना ज्ञान मार्ग संतांनी सांगितला आणि काहींना भक्ती मार्ग सांगितला. ज्ञान मार्गाची झेप एक पक्षासारखी आहे, डायरेक्ट फळाला झोमणारी. एकदा गुरुच्या मुखातून वाक्य ऐकलं, एखादा मंत्र ऐकला की जशाच तसं त्या पदाला प्राप्त होणं, गुरुच्या मुखातून ऐकल्या ऐकल्या देव पदाला प्राप्त होणं, हा ज्ञान मार्ग आहे. आणि भक्ती सुख लुटत जाणं हा भक्ती मार्ग आहे. जे प्राण्याचा पक्षाचा मार्ग कोणता? तर तो ज्ञान मार्ग आहे. आणि आपण माणसं असं जाणार तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. असे 2 मार्ग या अभंगामध्ये प्रत्यक्ष रूपाने तुकोबारायाने आपल्या समोर मांडलेले आहेत. विठ्ठल मग याच्यातून कन्फ्युजन होणार नाही का साधकाचं? भ्रम निर्माण होईल ना. अहो आम्ही कोणत्या मार्गाने जायचं? ज्ञान मार्गाने जायचं की भक्ती मार्गाने जायचं? तुकोबारायाने किंवा संत वाङ्मयानं आपल्याला भ्रमित केलेलं नाही. आपला अधिकार जसा आहे तसा उपदेश केलेला आहे. अधिकार तैसा दावे मार्ग चालत आहे मग कळू येते, जाळू नये नाव पावलेनी पार, मागेला धार बहुतांचा. महाराज सांगतात जसा ज्याचा अधिकार, म्हणजे जो विद्यार्थी ज्या लेवलचा आहे त्यानुसार त्याला शिकवणं म्हणजे अधिकार परत्वे वागवणं. याच्यात भेद नाही. ज्याला जसं जमतंय तसं त्याच्याकडून करून घेणं हे आहे अधिकार परत्वे वागवणं. आणि संतांनी तेच केलेलं आहे. या अभंगात महाराज सारासार विचार करायला सांगतात. सारासार विचार करा उठा उठे. महाराज या अभंगामधून सारासार विचार अभंगाच्या पूर्वार्धात सांगतात, पहिल्या चरणाच्या.
आणि उत्तरार्धात नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा म्हणजे ज्ञान मार्ग आहे आणि नामकंठात धारण करणं म्हणजे भक्ती मार्ग आहे. या दोन मार्गाचं विश्लेषण या अभंगात आपल्याला सापडत आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याला या अभंगाचा विचार करायचा आहे. अजून एक दुसरा विचार अभंगाच्या दृष्टीने मांडायचा झाला. महाराज म्हणतात सारासार विचार करा, सार आणि असार याचा विचार करा. मग हे विचार केल्यानंतर आपल्या काय लक्षात येईल? सार आणि असार याचा विचार केला तर आमच्या लक्षात येईल सार माणसानं ग्रहण करावं आणि असार टाकून द्यावं. शेंगाचं टरफल खायचं का शेंगदाणे खायचे? शेंगदाणे खायचे महाराज. टरफल खाल्लं तर नाही जमणार. तसं सार ग्रहण करावं आणि असार टाकून द्यावं. शेंगदाण्याचाच विचार केला, शेंगदाणा हे सार आहे, टरफल असार आहे. महाराज म्हणतात या जगामध्ये जर सार काय असेल याचा विचार तुम्ही केला तर ते नाम दिसतं. म्हणून महाराज म्हणतात सार ग्रहण करा. सार काय? नाम आहे. मग नाम धरा कंठी विठोबाचे. बरं, नाम कंठात धरणं म्हणजेच काय करणं? त्याचा ध्यास लावून घेणं, नामाचा ध्यास लावून घेणं, त्याचं चिंतन करणं. मग चिंतनाने काय होतं? तयाच्या चिंतने निर्शेल संकट. संकटाचं निवारण होतं. महाराज संकटाचं निवारण होतं म्हणता बरोबर आहे. एका संकटाचं तुमच्या नामाच्या चिंतनानं निरसन होईल. आमच्या जीवनात काय एकच संकट आहे का? आमच्या जीवनात भरपूर संकट आहेत. मग एवढ्या संकटाचं निरसन तुमच्या नामानं होईल का? महाराज म्हणतात अरे बाबांनो, जे संकट, ज्याला संकट म्हणताय ते संकट मुळीच नाही. तुम्ही ज्याला संकट म्हणताय का ते संकटच नाही. मग संकट काय आहे? संकट एकच आहे, जन्मणं आणि मरण. भव सिंधू तारून जाणं हे सगळ्यात मोठं संकट आहे. याच्यापेक्षा मोठं संकट असू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात हे संकट तुमचं निवारण होईल. तराल दुर्घट भव सिंधू तरून जाल, हे संकट निवारण होईल. ठीक आहे महाराज, आम्ही चिंतन करू, त्याच्यानं भव सिंधू तरून जाऊ. पण असं कुठं असतंय का महाराज? तुम्ही सांगितलं नामाचं चिंतन करा, आम्ही करू. पण आम्ही काय आताच जन्मलेले माणसं आहो का? लगेच जन्मलं चिंतन चालू केलं म्हणजे अगोदर काय पापच केलं नाही? भरपूर पाप केलेले आहेत. आमचं कुळ पवित्र नाही आहे अगोदरचं. आम्ही ज्या कुळात जन्माला आलो ते कुळ पवित्र नाही. मग आम्ही आता जर परमार्थाला लागलो आहे त्या स्टेजवरून तर मग लोक म्हणतील करून करून भागले आणि आता परमार्थाला लागले असं म्हणतील ना. तर महाराज म्हणले बाबांनो तसं काही नाही. देव कुणाच्या कुळाचा विचार जन्मोन या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. महाराज म्हणतात कुणाच्या कुळाचा देव विचार करत नाही. तू फक्त नामाचं रामाचं स्मरण कर. रामाचं का कर? पुढे बघू आपण. रामाचं स्मरण कर. धरी हाची नेम अहर्निशी. बरं, हा नियम धरू आपण. महाराज तुम्ही सांगता याच्यावर विश्वास ठेवू. पण असं एखादं उदाहरण तरी सांगा की ज्याच्यानं नामानं तरलेत, म्हणजे कुठून तरी परमार्थ चालू केला संतांचा ऐकून आणि ते त्यांचं भव सिंधूतून त्यांना तारून नेले देवाना. असं एखादं उदाहरण सांगा. महाराज म्हणतात बाबा एक असतं तर सांगितलं असतं. असे कितीतरी आहेत. तुका म्हणे कोटी कुळेतील पुनीत. तुका म्हणे कोटी कुळेतील पुनीत. कितीतरी आहेत, सांगता येत नाही. भावे गाता गीत विठोबाचे. असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठल टाळी वाजवून भजन करा बरं का. मला सांगायची वेळ येऊ देऊ नका. सारासार विचार करा उठावटी नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करावा. ठीक आहे, विचार करत नाही असं कोण आहे का? जीवनामध्ये विचारच करत नाही. विचार करणारे भरपूर आहेत महाराज. तुम्ही आम्ही काय बिन विचाराचे जमला लावता? संतांना सांगायची काय गरज आहे? सार खरं खोट्याचा विचार करा, असत्य असत्याचा विचार करा, सार असाराचा विचार करा, चांगल्या वाईटाचा विचार करा. आम्ही काय करत नाही का? करतो ना. अरे लहान लहान मुलांपासून विचार करतोय. मग महाराजांना सांगायची गरज काय? करतो महाराज विचार. तुम्ही आम्ही विचार करतो, विचार करत नाही असं नाहीच. प्रत्येक जण विचार करतो. एक जण 6 महिने गोल शेंगाची म्हैस होती. गोल शेंगाची 6 महिने विचार करत होता.
आणि त्या गोल शिंगामध्ये आपलं मुंडकं जाते का बघा. दररोज जातच नव्हतं. एक महिनाभर प्रयत्न केला. महिन्यानं जरा शिंग मोठे झाले आणि ह्याचं मुंडकं गेलं. जायला गेलं बरं निघच ना. काढावं कसं ती का आता म्हैस कस तिथं प्रज्ञा आहे. स्थिर मनाची आहे बाबा. काय कायम टेबल राहील अशी. जियाचं मुंडकं अडकलं महाराज. आणि असं जी म्हैस काय म्हणता तुम्ही उधळली. ग्राम्य भाषेचा कीर्तनात जर वापर केला तर माणसाला लवकर कळतंय. म्हणून उधळली म्हैस महाराज. आणि ती काय थांबायचं नावच घेणार. हे डोकं फुटलं, पायाला लागलं, हाताला लागलं, सगळीकडे खरचटलं. लोक म्हणले काय भल्या माणसा, जरा तरी विचार करावं रे. जरा तरी विचार करायचा होतास मुंडकं घालायच्या आधी. हे पागल हो का काय म्हणलं तुम्ही. 6 महिने झाले विचार करत होतो म्हणलं. मुंडकं जातंय का न जातंय, जातंय का जात नाही. अशा विचाराला काय करावं. विचाराची एक दिशा असते. विचार कोण्या पद्धतीने करायचा याला एक दिशा आहे. आणि त्या दिशेने आमचा विचार होत नाही. म्हणून संत महात्मे आपल्या जीवनामध्ये ती दिशा दाखवण्याचं काम करतात की विचार कोण्या पद्धतीने केला पाहिजे. महाराज या ठिकाणी एक पद्धत सांगतात. सारासार विचार, खऱ्या खोट्याचा विचार करावा. सार असार काय हे ओळखा. असं का म्हणावं लागलं तुकोबाराला. या जगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये सगळंच सत्य आहे असंही नाही आणि सगळंच असत्य आहे असंही नाही. खऱ्या खोट्याचं मिश्रण म्हणजे मृत्यू लोक आहे असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. या जगामध्ये तुम्हाला खरे लोक पाहायला भेटतील, खोटेही लोक पाहायला भेटतील. खरे माणसं, खोटे संत, खरे संत, खोटे देव, खरे देव, खरे पक्षी, खोटे पक्षी, खरे प्राणी, खोटे प्राणी, सगळ्यामध्ये खरे खोटेपणा भरलेलाच आहे. विठ्ठल विठ्ठल. 5-10 मिनिटापूर्वी सांगितलं होतं टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तरी काही लोकांनी वाजवलं नाही. बघा काही वाजवणारे होते ते खरे होते आणि जे काही वाजवाल नाही ते अजून बी खोटेच खोटेच बनवतात. सांगून सुद्धा ऐकत नाही म्हणजे काय खोटेपणा महाराज. असो मृत्यू लोक म्हटलं की खऱ्या खोट्याचं मिश्रण आहे, सार असाराचं मिश्रण आहे. मग कशा सगळ्यामध्येच आहे. आपण थोड्या गोष्टीचा विचार करू. सगळ्याचा नाही करतो म्हणा. 84 लाख योनी आणि तेवढ्याचा विचार कधी होणार आहे आपल्याकडे. पक्षापासून सुरुवात करू. सगळ्यात खालची योनी पक्षी म्हणजे शिवसेना, भाजी, बीजेपी, राष्ट्रवादी, काँग्रेस हे सांगा ना बरं का. पक्षांमध्ये खरे खोटेपणा उडणारे पक्षी. त्यांच्यामध्ये काही खरे पक्षी होऊन गेले आणि काही खोटे पक्षी होऊन गेले. खरे पक्षी कोणते. रामायणाचा विचार केला. सीता मातेला रावण अपहरण करण्यासाठी रावण आला सीता मातेचा आणि जात असताना सीता मातेला रावण आकाश मार्गे घेऊन जात आहे. कुणी पाहिलं महाराज माहितीये का. जटायू या पक्षाने पाहिलं. पक्षातला खरेपणा येईल बरं. पाहून नुसता बघायची भूमिका घेतली का जटायूने. अरे माझ्या रावण केवढा मोठा बलाढ्यशाली राक्षस आहे, मी कुठे एवढे 2 पंख घेऊन त्याच्या आडवं जाऊ असा विचार जटायूने केला नाही महाराज. काय घडेल ते घडूया शेवटी माहिती, काय होईल ते होईल. पण विरोध करण्यासाठी रावणाचा जटायू गेला का नाही बोला. आपली शक्ती प्राणपणाला लावून रडला. शेवटी रावणानं खोटेपणा केला. विचारलं होतं मरण, तुझं मरण कशामध्ये आहे बाबा. दोघांनी अट ठेवली, यानं त्याचं सांगायचं त्यानं त्याचं सांगायचं. पण रावणानं खोटेपणा केला आणि जटायूला आपला प्राण गमवावा लागला. पण प्राण गमवून सुद्धा जगाच्या मालकाच्या बायकोला वाचवण्याचा प्रयत्न काय त्यानं सोडला नाही महाराज. हा पक्षातला खरेपणा आहे. विठ्ठल खोट्या पक्षांबद्दल सांगण्याची काही गरज नाही. चांगले नवीन इस्त्रीचे कपडे घालून जावं, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडा खालून. वरी आपला काळे कपडे घालून बसलेला माणूस असतो, तो आपला पराक्रम केल्याशिवाय पक्षातला खोटेपणा आहे महाराज. तसं प्राण्यांमध्ये सुद्धा काही खरे प्राणी होऊन गेले आणि काही खोटे प्राणी होऊन. रामायणाचाच विचार आहे. लंकेमध्ये युद्ध चालू असताना
कुंभकर्ण राक्षसाच्या बाजूने लढत होता. लढत असताना आपल्या रामप्रभूची सेना म्हणजे वानर सेना, आणि वानर सेना एवढी निष्ठा होती सैनिकांची, काय सांगायची. एवढी निष्ठा. आता फक्त निष्ठा पाहायला सापडत नाही. राजाबद्दल निष्ठा होती, पण प्रभू रामचंद्राबद्दल लढत होते. लढत असताना एका वानराचे काय शस्त्र असणार आहे, खांद्यावर जाऊन बसायचं, बोच करायचं, मारायचं, ही शस्त्र त्यांचं. चापटा हाना, कुठे दगड उचलून मारा. आणि एका वानराला कुंभकर्णानं उचललं. कुंभकर्ण भराटी रावणाला एका वानराला असं उचललं, एका मुठीमध्ये उचललं आणि उचलून त्या वानराला विचारलं. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर होतं. काय तर त्याचा एक अंगाचाच सुगंधित वास होता. त्याला घाम बी आला तर चांगलाच वास येत होता. असा वानर होता ते गंधमादन नावाचं वानर. कोणालाही आपल्या सुगंधानं मोहित करावं एवढा सुंदर. आणि त्या वानराला घेऊन विचारलं, तू फक्त मी रावणाचा असं म्हण, तुझा प्राण घेणार नाही, मी तुला अभयदान देतो, जीवदान देतो, फक्त एकदा काय म्हण, मी रावणाचा आहे म्हण. गंधमादन नावाच्या वानरानं म्हटलं, अरे मी मेलो तरी बेहत्तर, पण रावणाचा म्हणणार नाही, मरेल पण तर रामाचाच म्हणून. विठ्ठल हा प्राण्यातला खरेपणा. प्राणी असून मत बदललं नाही महाराज. मत कशाच्या बदल्यात बदललं नाही माहिती का त्यांना. प्राणाच्या बदल्यात सुद्धा मत बदललं नाही. आपण ज्याची त्यांनी विचार करावा. आपण 100-500च्या नोटावर आपलं मत बदलतो. गंधमादनाचा आदर्श घेण्यासारखा आहे. अरे वानर असून मनुष्य सुद्धा नाही, कोणत्या योनीत जन्मलेला आहे, प्राण्याच्या योनीत जन्मलेला आहे. जी योनी भोगप्रधान आहे त्यांना विचारायचं घेणं देणं नाही, पण तो सुद्धा आपलं मत बदलला नाही. प्रभू श्रीरामाचाच म्हणून मरणार. जीवाच्या बदल्यात सुद्धा मत बदललं नाही. आपण माणसा त्याचा विचार करावा. विठ्ठल हा प्राण्यातला खरेपणा. प्राण्यातला खोटेपणा. कितीही महागाची गाडी असू द्या, एक पाहुणा आपला त्याच्यावर मुतणार म्हणजे मुतणारच. हा प्राण्यातला खोटेपणा. तसं काही माणसं खरे होऊन गेले आणि काही माणसं खोटे होऊन गेले. खऱ्याचंही नाव आजकालच्या जगामध्ये अस्तित्वात आहे आणि खोट्याचंही आहे. काही खरे होऊन गेले आणि काही खोटे होऊन गेले. खरे माणसं कोणती म्हणाल, खरे माणसं फक्त बोटावर मोजणे इतके असतात मला. आणि खोटे माणसं त्यांचं गणितच नसतं, एवढे खोटे माणसं असतात. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या माणसांमध्ये, छत्रपती संभाजी महाराज खऱ्या माणसांमध्ये. अरे माणूस म्हणून कसं असावं हा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालले म्हणून माणूस पण त्यांच्यात जिवंत राहिला. इतर राजासारखं श्रीलंपट राहता येत होतं शिवाजी महाराजांना, येत नव्हतं का. अरे राजा होता, 10 काय 100 राशी सुद्धा त्याच्या कामाला राहिल्या असत्या.